आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो, देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। आतापर्यंत उद्धव ठाकरे अमित शहांशी बोलणं झाल्याचं म्हणत होते, आता ते नवीन दावा करतायत। एक खोटं लपवण्यासाठी ठाकरे आणखी किती खोटं बोलणार, आशिष शेलारांचा सवाल। उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये सत्य बोलले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची बावनकुळेंची टीका, फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून टीका। निवडणुकीनंतर महायुतीतून 10 ते 12 जण शरद पवार गटामध्ये येणार, जयंत पाटील यांचा दावा। तर लोकसभेला शरद पवार गट 7 जागा जिंकेल, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास। विदर्भातल्या कमाल तापमानात पुन्हा वाढ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडाही तापला। अकोल्यातलं तापमान 44 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 43.8, जळगावमध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। महाराष्ट्रातील सरासरी पाणीसाठा 32%, मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये फक्त 13% पाणीसाठा। यानंतरच्या बातम्या विदर्भातून। अकोल्याच्या पातूरमध्ये महाविकास आघाडीची सभा, काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन। काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक, आमदार नितीन देशमुख यांच्यासह नेत्यांची उपस्थिती। सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील यांना समजवण्याचे प्रयत्न, त्यांना समजवण्यात आम्हाला यश येईल, नाना पटोलेंचा विश्वास। वाशिमच्या वापटा घाटात टेम्पोचा अपघात, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं टेम्पो उलटला, 20 जण जखमी, 5 जण गंभीर। बुलढाण्यातल्या खामगाव शहराजवळ असलेल्या घाटमपुरी इथे गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीत 2 घरं जळून खाक, 4 महिन्यांचं बाळ अगदी थोडक्यात बचावलं। 4 गावठी पिस्तूल आणि 17 जिवंत कारतूस जप्त, मध्य प्रदेशच्या सीमेवर बुलढाणा पोलिसांची कारवाई, 4 परप्रांतीयांना अटक। मराठवाड्यातल्या घडामोडी बघूया। पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य केल्यावर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केलं, शरद पवार यांची प्रतिक्रिया। तर टीका केल्यावर राज्यकर्त्यांना तुरुंगात जावं लागतं, शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका। मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंना इशारा। उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। मी जरांगेंवर टीका केली नाही, कुणावर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। धाराशिवमध्ये वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप, विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेण्यास प्रवृत्त केल्याचा आंधळकर यांचा आरोप। कालच्या टप्प्यामध्ये एनडीएला एकतर्फी मतदान, पहिल्या टप्प्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। इंडिया आघाडीमध्ये एकमेकांवरच कुरघोड्या, 25% जागांवर इंडियातले नेते आमने सामने, 4 जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील, मोदींचा हल्लाबोल। राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं काँग्रेसचं स्वप्न, पण जनता स्वप्नातही त्यांना पंतप्रधान करणार नाही, एकनाथ शिंदेंची टीका। यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या कार्यालयाला संजय राऊतांची भेट, चंद्रहार पाटील यांच्यासह राऊतांची शिवसैनिकांची चर्चा, चंद्रहार पाटलांच्या प्रचारपत्रकाचं राऊतांच्या हस्ते प्रकाशन। बारामतीतून काटेवाडीकडे जाताना ताफा थांबवत अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत, गाडीतून पाठवलं रुग्णालयात, डॉक्टरांना उपचाराबाबत दिल्या सूचना। ससूनचे डीन अजय चावरे यांची बदली, उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी सुरू।
पुण्यात जेईई आणि आयआयटी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. खेड तालुक्यातल्या कडूसच्या दक्षिणा फाउंडेशन मधला प्रकार. यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून. शरद पवारांमध्ये सातत्य नाही. कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात, कधी भाजपला पाठिंबा देऊन काढून घ्यायला सांगतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांवर निशाणा. शरद पवारांनी नगर जिल्ह्यात जास्त सभा घ्यावा हाच आमचा आग्रह. त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. विखे पाटलांची टीका. रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारीवरून नाराज. शरद पवारांच्या लढ्यात चौधरी साथ देतील. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांना उमेदवारी नाकारली. अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज. बर्फीच्या नावाखाली भेसळयुक्त माव्याची विक्री. त्र्यंबकेश्वरमधील प्रसाद विक्रेत्यांना अन्न औषध प्रशासनाचा दणका. यानंतरच्या बातम्या कोकणातून. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा विरोधकांवर आरोप. तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला फसवलं. कदम यांची ठाकरेंवर टीका. अनंत गीते यांना पहिल्यांदा उमेदवारी माझ्यामुळे मिळाली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया. त्याच अनंत गीतेंनी योगेश कदम यांना पराभूत करण्याचं षडयंत्र रचलं. रामदास कदम यांची टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कणकवलीमध्ये मनसेची बैठक. भाजप आमदार नितेश राणेंकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी मनसे मैदानात. नारायण राणे आमचे घरचे उमेदवार, त्यांना आम्ही निवडून आणू. कणकवलीमध्ये अविनाश जाधव यांचं वक्तव्य. रत्नागिरीतल्या बहुतांश भागात अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजू पिकावर परिणाम. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्गमधल्या कणकवलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा काजूचं मोठं नुकसान. बातम्या मुंबईमधून. शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज 23 किंवा 24 एप्रिलला दाखल करणार. आनंद परांजपेंची माहिती. समाजवादीचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याची रईस शेख यांची माहिती. काँग्रेस पक्षात आम्ही जातीभेद मानत नाही. मिलिंद देवरांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं. वर्षा गायकवाड यांची शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांना प्रत्युत्तर. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करणारा व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमधून ताब्यात घेतल्याची माहिती. मद्यधुंद अवस्थेत लॉरेन्स बिश्नोईबद्दल कथित माहिती देणारा फोन केल्याची माहिती. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर 3 फ्लेमिंगोंचा अपघातात मृत्यू. तलावातील पाणी आटल्यानं फ्लेमिंगो पक्ष्यांचा शहरात वावर. फ्लेमिंगोचा वावर असलेली जागा पालिकेनं सांभाळण्याची गरज. निसर्गप्रेमींची मागणी. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरात 41 झाडांवर विषप्रयोग. पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पुलाच्या उंचीत तफावत निर्माण व्हायला जबाबदार असलेले अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदारांवर काय कारवाई केली? काँग्रेसचे नेते रवी राजा यांचा महापालिकेला सवाल. नवी मुंबईच्या तळोजामधील घरासाठी सिडकोची 2019 मध्ये लॉटरी, पण घरं लागून 4 वर्ष झाली तरी ताबा मिळत नाहीये. लाभार्थ्यांचा संसार घेऊन सिडको समोर आंदोलनाचा इशारा देणारा. रविवारी वसई विरार महापालिका हद्दीतील मांस विक्रीची दुकानं बंद राहणार. महावीर जयंती असल्यानं पालिकेचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.